श्री मोहठा देवी मंदिरात आलो आहे दर्शनासाठी। तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ। तुम्ही सगळे कशा आहात? तर बघा, आम्ही आलो होतो इथं दर्शनासाठी। 7:30चा हा टाइम होता। यश, प्रणव, अनन्याचे पप्पा, आम्ही आलो होतो दर्शनासाठी। तर दिवसभर तुम्हाला तर माहिती आहे, घरचे आपले ब्लाऊज वगैरे शिवून संध्याकाळी परत संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा बाकी होता आणि मुलांचं खूप चाललं होतं आपण जाऊ। तर म्हटलं चला येऊया दर्शन करून। आजची 7वी माळ होती बघा। मग 7व्या माळेला आम्ही दर्शनाहून जाऊन आलो। अनन्या पण बघू शकता तुम्ही इथं दर्शन घेते बघा। आणि येथे मी होमाची पूजा करून घेते आणि मग नंतर समोर मंदिरात दर्शनासाठी काही जास्त गर्दा नव्हता। तर मग आम्ही रांगेला लागलो आणि दर्शन वगैरे खूप छान पद्धतीने झालं आमचं। आणि येथे सुद्धा अनन्याने छान असं दर्शन केलं। इथे सुद्धा मी हळदी कुंकू देऊन घेतलं आणि पूजा करून घेतली। नंतर समोर देवीचं दर्शन तुम्हाला घ्यायला भेटेनच। ह्या साईडने बघा परड्या घेऊन बसलेल्या होत्या, ज्या ताई आहेत त्या परड्या घेऊन बसलेल्या आहेत। मला काही एवढी आयडिया नव्हती की तिथं परड्या घेऊन बसतात, नाहीतर मग मी घरूनच परड्या भरण्यासाठी जे परड्यात भरतात ते सगळं काही साहित्य घेऊन आले असते, पण मला तेवढं काही माहीत नव्हतं। मी सुद्धा इथे पहिली बारच आले होते। मोठा देवीच्या दर्शनाला आलो होतो आम्ही इथं बघा। आता तुम्ही सुद्धा लांबूनच दर्शन घ्या आपल्या मोठा देवीचं। तर खूप छान इथं मंदिर आहे आणि जत्रासुद्धा खूप मस्त भरलेली आहे। दर्शन वगैरे घेऊन मग बाहेर पडलो आम्ही आणि थोडीशी भुरभुर चालूच होती पावसाची। वटीचं वगैरे सामान देवीपर्यंत जाऊ देतच नाही। ह्या ज्या 2-3 लेडीज उभ्या होत्या लगेच बाजूला ठेवून घेतात। आणि ते बघा यश अनन्याला घेऊन चालत होता, तिला यशने सोडलंच नाही। आणि छान अशी जत्रा भरलेली आहे, पण पावसामुळे खाली खूप चिखल झालेला आहे, असं पाणी साचलेलं आहे। जत्रामध्ये एवढी काही फुल जत्रा भरलेली नव्हती पावसामुळे आणि छान असे सेल लागलेले होते बघा। येथे मग मुलांसाठी थांबलो आम्ही एका शॉपवरती आणि मुलांसाठी बघू लागले काय घ्यायचं ते। तर काय घेतले मुलांनी तुम्हाला समोर बघायला भेटणच। मुलांचं काय खेळणे दिसले की मग त्यांच्या मनावर ताबा राहतच नाही। तर मग त्यांना जे चॉईस करायचे ते चॉईस करून घेतलं। आणि आपल्या अनन्या तर स्वराची दिवाणी आहे, तर अनन्याने इथं स्वरा बघितली, तर तुम्ही समजूनच गेले असन स्वरा कोणती। तर नंतर पुढं तुम्हाला बघायला भेटणच काय घेतलंय, तुम्हाला दाखवणारच मी समोर। तर मला काही एवढं आवडत नाही जास्त खरेदी करायला जत्रेत, तर मी पण थोडंफार घेतलं सामान आणि मुलं इथं चॉईस करत होते। तर अनन्याची स्वरा घेऊन अनन्या आणि पप्पा इथे थांबलेले आहेत। तोपर्यंत म्हणे तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या। आणि मग त्यानंतर काय मुलांचं मग खेळणे पाळणे दिसल्याच्या नंतर जत्रेत आलो आणि खेळणे पाळणे काही खेळले नाही, असं झालं नाही म्हणून शक्यच नाही। तर मुलांना हे तर अप्रतिम आवडतंय, जीवाच्या वर आवडतंय खेळायला। तर मग इथं ही गाडी होती, तर अनन्याला बसायचं होतं याच्यामध्ये। तर अनन्याला छान इथं बसून दिलं आणि पोरं दुसरीकडं काय खेळायला गेले। मग अनन्याजवळ मी थांबले आणि मुलांना तिकडं बसून दिलं। तर बघा अनन्या मस्त एन्जॉय करत आहे इथं। अनन्याचा एन्जॉय चालू आहे, नारळाचा प्रसाद खात मस्त एन्जॉय केलाय अनन्यानं। तिला भीती सुद्धा वाटत नाही आणि मुलं इकडं जंपिंग जपांग खेळत होते। तर मुलं हद्दीच्या बाहेर इथे उदाण्या मारित होते आणि असं वाटत होतं मानाला झटका बसल किंवा हाताला झटका बसल। तर त्यांचं खूप एन्जॉय चालू होतं, मोकळ्या मनाने खेळत होते बघा इथं। आणि आमचं जीवाला वाटत होतं नाही का, उगाच बसवलं यांना, उगाच याच्यामध्ये सोडलं आतमध्ये। आणि इकडं अनन्याचं मस्त चालू एन्जॉय। तर अनन्या खूप उत्साही होती खेळण्यासाठी। तर बघा इकडं अनन्या बसली आता। पहिली वेळेस अनन्या बसली बघा याच्यामध्ये, 2 वर्षाची झाली अनन्या पण। मग आम्ही काही तिला यात्रेत गेलो होतो, छोटी होती तेव्हा, पण आम्ही तिला काही असं बसवलं नाही गाडीमध्ये, कारण की लहान असल्यामुळे ना। आता काय माहिती किती वेळ बसती बघा तुम्ही आता। आणि माझ्याजवळ तिची सोरा होती, तर मला म्हणायची माझी सोरा माझ्याकडे दे। आणि ह्या वर्षी पावसामुळे
चौकडच सगळ्यांचं नुकसानच आहे. भरपूर असा पाऊस चालू आहे. दिवसभरसुद्धा पाऊस चालू होता. संध्याकाळचा थोडासा उघडला होता. आणि जे दुकानं आहेत बघा इथं लावलेले, तर सर्व पाणी चिखल, त्यामुळे यात्रा काही जास्त गर्दा नव्हता आणि जास्त यात्रेत दुकानसुद्धा लावलेली नव्हती. तर काही काही लोकांचं वर्षाचंच हे राहतं, सीझन राहतं, हे यात्रेमध्ये सीझन राहतं 9 दिवस. आणि खूप असं नुकसान आहे सगळ्यांचंच फक्त या पावसामुळंच. तर आता पाऊस 4-5 दिवस तर शक्यता नाही उघडण्याची. फुल धुमाकाळ झालेला आहे पावसाचा. आणि आम्ही तसेच पावसामध्ये बघा तुम्ही आता समोर चिखल वगैरे भरपूर असा आहे. आणि यात्रेत त्या ज्यांचे दुकान आहेत त्यांना बघा किती सामना करावा लागतो ह्या गोष्टीचा. आणि येथे आता आमच्या अनन्याचं खेळून होतच आहे बघा. तर चालू आहे मस्त एन्जॉय मुलांचं. जायचं काही नक्की ठरलं नव्हतं यात्रेत, अचानकच निघलो आणि सोरा घेतली आता अनन्याने जवळ. आणि आता उतरायची गडबडसुद्धा झाली. इथं म्हणते मला आता खाली घे, तर उतरायची सुद्धा गडबड झाली. पण आता एवढं मस्त झालं का हिला सोरा घेतली तर आता ही घरी मला परेशान करणार नाही, तिच्यासोबत छान अशी खेळते. आणि त्यानंतर म्हणाली मला जायचं आहे दादासोबत खेळायला, आणि आत सोडलं का लगेच रडायला लागली. मग आम्ही तिला काढून घेतलं. छान इथं मुलांना कुल्फ्या वगैरे खाल्ल्या. थंड वातावरण होतं तरीसुद्धा मग आता मागतल्यावर द्यावंच लागलं. तर बघा किती खाली पाणी इथं राडा झालेला दिसते चिखलाचा. आणि चालूच आहे तरीसुद्धा जोरात शॉपिंग चालू आहे सर्वांची इथं. तर बघा आता अशा पद्धतीने हे वरती पाऊस लागू नये त्यांच्या सामानासाठी, त्यासाठी वरती बघा किती छान अशी सोय केलेली आहे. ज्याची त्याची दुकान समोर. आणि छान असे 10-10 रुपयाचे 50 रुपयाचे असे सेल लागलेले होते. मी काही जास्त खरेदी केली नाही कारण की घरी जावंसं वाटू लागलं. खूप चिखल आणि पाणी आणि मुलं सोबत भरपूर असं गिजगिज झालं होतं. आणि पावसाचा सुद्धा अंदाज होता आणि आम्हाला जायचं होतं लवकरच घरी. तर मग पटकन आम्ही तर मोबाईलची कवर वगैरे घेतली, मला मोबाईलला कवर वगैरे घेतली आणि समोर थोडीशी शॉपिंग केली. नंतर मग तुम्ही बघा इथं किती चिखल आहे, पडायची सुद्धा भीती आहे. तर म्हटलं चला जास्त काही फिरायचं नाही आपल्याला. तर मग समोर महादेवाच्या मंदिरात जाऊ म्हटलं, दर्शन घेऊ. महादेवाच्या मंदिरात गेलो मस्त. महादेवाच्या मंदिरात गेलो आणि मग आमचे भोले बाबाचे दिवाणे आहेत आमचे मिस्टर. तर बघा छान जिथं देव दिसला तिथे तपाला बसून जातात. आणि छान इकडं बघा पेंटिंग किती छान महादेव पार्वतीची केलेली आहे. खाली आपले गणराया बसलेले आहेत आणि छान असे आईवडिलांची सेवा करत त्यांचं दृश्य इथं बघायला भेटले आपल्याला. आणि आमच्या अनुसुद्धा पप्पाचं बघून ह्या पद्धतीने आमच्या अनन्यासुद्धा बसली. पप्पा उठले आणि अनन्या बसली. तिला सांगायचं काम नाही, देवाचा खूप उल्हास आहे माझ्या अनन्याला. ती जशी पोटात होती तशीसुद्धा पप्पाचं जप तप चालू होतं तिच्यासाठी. आणि ती जन्माला आली तरीसुद्धा मस्तपैकी घरी आलो मग आता आम्ही. आणि हे बघा इकडे यशने घेतलं आहे बघा ट्रेन घेतली आहे. आणि प्रणव घेतला आहे, प्रणवनं रोबोट घेतला आहे. आणि अनन्यांनी सोरा. आणि थोडं मी किचनमधले थोडेसे प्लॅस्टिकचे जे हे असतात ते घेतले. आणि इथे एक सिंपल मी एक पोत घेतली गळ्यातली. आणि आपल्या डोक्याला लावायचं ते हे असतं छान हेअरस्टाईल करण्यासाठी, ते एक घेतलं. बस मी एवढ्या 2 वस्तू घेतल्या. आणि माझ्या किचनसाठी थोडंसं घेतलं. 2 हँगर आणले आपले ब्लाऊज लावण्यासाठी. बाकी काहीच खरेदी केली नाही. जत्रेत काय आपल्याला रोजच इथं भेटून जातं. तर ह्या पद्धतीने बघा सोरा घेऊन आता तिला टेन्शनच नाही, मला परेशान करत नाही. दोघी मैत्रिणी आता अनन्या आणि सोरा छान असं त्यांचं खेळणं चालणार आहे. आता काही लवकर झोपायच्या मागं नाही अनन्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा मैत्रिणींनो. ब्लाऊज वगैरे काही नाही आज ह्या व्हिडिओमध्ये. तर आज हा 8व्या माळीला तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे मी आजचा, कालचा 7व्या माळीचा. तर इथं बघू शकता तुम्ही स्वयंपाक वगैरे केला, घरी येऊन जेवण वगैरे झाले आणि इथं झोपायची तयारी चालली होती. तर अनन्याचं सोराचं खेळणं अजून झालंच नाही. छान तिला मांडीवर घेती, गाणं म्हणती, झोपू घालती. या पद्धतीने आमच्या आता अनन्याचं चालू आहे. तर चला भेटूया आपण आपल्या दुसऱ्या छान अशा ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या सगळ्यांची. आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ आपले आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी टाकायचा प्रयत्न करीन. मला हे व्हिडिओ जास्त काही शूट म्हणजे व्हॉइस ओव्हर करता येत नाही, पण ह्या पद्धतीने मी प्रयत्न केला आहे. कसा वाटला नक्कीच सांगा ताईंनो. तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण इथंच आता एंड करू. तर हिचं चालूच आहे अजून स्वरासोबत खेळणं. तर मेकअप चालू आहे बघा मॅडमचा, इथं मेकअप लावती आहे. स्वराला मेकअप लावणं चाललं आहे. आणि आमची पहिली स्वरा तुम्हाला माहीतच होती कशी, मी दाखवीन नक्कीच. तर